घरकुल योजनेचा फॉर्म भरण्याची शेवटची तारीख कोणती ते पाहणार आहोत। तसेच फॉर्म भरताना खूप जणांना अडचणी येत आहेत आणि त्याबद्दल सुद्धा माहिती सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ राहणार आहे आणि चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल तर सबस्क्राइब करून टाका, अगदी फ्री आहे। असे माहितीपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। मी अविनाश तिरमले, व्हिडिओला सुरुवात करूया। खेड्यागावातील लोकांसाठी घरकुल योजनेचा फॉर्म भरणं सुरू आहे आणि या घरकुल योजनेचा फॉर्म तुम्ही आवास प्लस 2024 या ॲप मधून भरू शकता आणि फॉर्म कसा भरायचा याचा आधी आपण व्हिडिओ टाकलेलाच आहे आणि तो फॉर्म भरत असताना खूप जणांना प्रॉब्लेम येत आहे। पहिला प्रॉब्लेम असा आहे की काही जिल्ह्यांमध्ये हे फॉर्म सुरू झालेले नाहीयेत, त्यामुळे सुद्धा फॉर्म भरले जात नाही। तर मला खूप सारे जण कमेंट करत आहे की आमच्या इथे ॲप ओपन होत नाही किंवा फॉर्म भरला जात नाही। एकदा तुमच्या ग्रामपंचायतीला भेट द्या, ग्रामसेवकाला विचारा की आपल्याकडे घरकुल योजनेचे फॉर्म भरणं सुरू आहे का। ते जर हो सांगते तर मग तुम्ही ट्राय करायचंय। एक दुसरा प्रॉब्लेम मला कालच समजला की एक जण माझ्याकडे आलेला होता आणि तो म्हणे माझे 2 मोबाईल आहेत, एक नवा मोबाईल आहे आणि एक जुना मोबाईल आहे, दोघींमध्ये ॲप चालत नाही। म्हणजे ॲप तर उघडतं परंतु असा प्रॉब्लेम येतो, एकदा तुम्ही पाहून घ्या। तर मी त्याचा मोबाईल चेक केला आणि अशा प्रकारचा त्याला प्रॉब्लेम येत होता। जर का तुम्हालाही असा प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही तुमच्या मोबाईल मधून फॉर्म भरू शकत नाही। याकरिता तुम्हाला डायरेक्ट तुमच्या ग्रामपंचायतीला भेट द्यायची आहे आणि ग्रामसेवकांकडून तो फॉर्म भरून घ्यायचा आहे। ते सुद्धा त्यांच्या मोबाईल मधून तुम्हाला फॉर्म भरून देऊ शकता, परंतु तुम्ही तुमच्या मोबाईल मधून एकच फॉर्म भरू शकता, एकच लाभार्थ्याचा फॉर्म भरू शकता, दुसरा फॉर्म भरू शकत नाही, लक्षात ठेवा। त्यानंतर खूप जणांना जॉब कार्ड आणि आधार कार्ड रिलेटेड प्रॉब्लेम येत आहेत। फॉर्म सबमिट करत असताना ते व्हेरिफिकेशन करावं लागत असतं जॉब कार्ड नंबरचं आणि आधार कार्ड नंबरचं, तेव्हा ते होत नाही। आणि याचा प्रॉब्लेम म्हणजे तुमचं जॉब कार्ड वरील माहिती, तुमच्या आधार कार्ड वरील माहिती आणि तुम्ही जी फॉर्म मध्ये माहिती भरलेली आहे या तिघांमध्ये कुठेतरी स्पेलिंग मिस्टेक आहे। एकदा तुम्ही चेक करा आणि तुमचं व्हेरिफिकेशन होऊन जाणार आहे। खूप जणांचं जेव्हा आपला फेस स्कॅन केला जातोय, केवायसी केली जाते, तर ते स्कॅन होत नाहीये किंवा नॉट व्हेरीफाय दाखवतंय, केवायसी होत नाही। हा प्रॉब्लेम काय आहे? कारण तुमचं आधार कार्ड अपडेट नाहीये, तुमचं जे फेशियल स्कॅनिंग आहे तर ते मॅच होत नाहीये, त्यामुळे तो प्रॉब्लेम येतोय। आता अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती हे समजून घेऊया। अजून खूप सारे प्रश्न आहेत, ते मी तुम्हाला एक सेपरेट व्हिडिओ उद्या घेऊन येऊ, त्यामध्ये सांगणार आहे। अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 एप्रिल 2025 सांगितली जात आहे, परंतु खूप लोक आहेत त्यांचे फॉर्म अजूनही भरले जात नाहीये। तर फॉर्म भरण्याच्या तारखेत मुदतवाढ होऊ शकते, परंतु तरी अधिकृत माहिती नाहीये, त्यामुळे अंतिम तारीख तुम्ही 30 एप्रिल 2025 समजून चला। त्यानंतर फॉर्म भरत असताना कोणकोणतं आवश्यक कागदपत्र लागत असतं, ग्रामपंचायतीमध्ये कोणता फॉर्म जमा केला जात असतो, यावर सुद्धा मी एक व्हिडिओ घेऊन येणार आहे। त्यामुळे चॅनलला अजून सबस्क्राइब केला असेल तर करून टाका। तुम्हाला अजूनही अडचण येत असेल तर कमेंट्स करा, एक सेपरेट क्वेश्चन आणि आन्सरचा व्हिडिओ मी घेऊन येऊ तुमच्यासाठी। त्यामुळे जास्तीत जास्त कमेंट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त पुढे शेअर करा, कारण ही महत्त्वपूर्ण माहिती इतर लोकांपर्यंतही पोहोचेल। तर मी अविनाश तिरमले पुन्हा भेटू अशा एका महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय खानदेश।